महोदय, समृद्धी महामार्ग आणि ठाणे भिवंडी महामार्गावरची वाहतूक कोंडी हा एक गंभीर विषय आहे. आमणे भिवंडी येथे समृद्धी महामार्ग मुंबई आग्रा महामार्गाला मिळतो आणि तिथे सभापती महोदय वाहतुकीची कोंडी होते. म्हणजे जुन्या शहरांमधले अरुंद रस्ते, अपुरी पार्किंग आणि इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामुळे ही कोंडी वाढते आणि जड ट्रक जे आहेत आणि बाहेरील बसेस ज्या आहेत त्याच्यामुळे कोंडी होते. सभापती महोदय, शासनाने उपाययोजना केल्यात, नाही असं नाही आहे. म्हणजे ठाणे भिवंडीला जोडणारा 6,000 कोटीचा 29 किलोमीटरचा उन्नत मार्ग MMRDA बांधते आणि स्वाभाविकपणे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी ही कमी होणार आहे. MSIDCने सुद्धा CCTV लावून वेगावर कंट्रोल कसा होईल याचा प्रयत्न सुरू आहे. माझा प्रश्न सभापती महोदय आहे की ठाणे भिवंडी हा उन्नत मार्ग आहे, तो कधीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होणार? या मार्गावरील जड वाहतुकीसाठी नेमकं वेळेचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे किंवा करणार आहात? आणि रस्त्याचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ठाणे ते भिवंडी आणि पुढे शहापूरपर्यंत RTOच्या जादा कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रणासाठी आपण त्या ठिकाणी डिप्लॉय करणार का? अशा प्रकारचे म्हणजे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदय. सभापती महोदय, हा जो रस्त्याचं काम 2021 मध्ये चालू झालं आणि 2022 पासून चालू झालं आणि 3.5 वर्षामध्ये हे रस्त्याचं काम पूर्ण होणार होतं. मध्ये ह्या वाहतुकीमुळे दिरंगाई होतीये, पण हे ह्या रस्त्याचं काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल. आणि वाहतूक कोंडीसाठी सुद्धा आपण एक ह्या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त मनपा भिवंडी यांच्या एक समिती बनवलेली आहे आणि याच्यावरती लवकरच ह्या वाहतुकीवर उपाययोजना होईल. त्यासाठी 10 एकर जमीन सुद्धा आपण BMC आणि NHAI यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. ती हँडओव्हर झाल्यानंतर ट्रॅफिक कोंडी सुद्धा होणार नाही.